नमस्कार. MPSC 2026च्या तयारीला लागलेल्या सर्व भावी अधिकाऱ्यांचं स्वागत आहे. आज आपण राज्यशास्त्रामधला एक असा विषय समजून घेणार आहोत जो परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे राज्य लोकसेवा आयोग अर्थात SPSC. तर सगळ्यात आधी आपण हा प्रश्न समजून घेऊया की MPSCमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी हा विषय इतका महत्त्वाचा का मानला जातो. याचं साधं सरळ उत्तर आहे राज्याच्या प्रशासनाचा डोलारा आणि गुणवत्तेवर आधारित भरती प्रक्रिया या सगळ्याचा केंद्रबिंदू हा आयोग आहे. आजच्या आपल्या चर्चेचा रोडमॅप असा असेल, आपण या सगळ्या मुद्द्यांवर एक एक करून बोलणार आहोत, जेणेकरून आपल्या सगळ्या संकल्पना मुळापासून स्पष्ट होतील आणि परीक्षेची तयारी एकदम पक्की होईल. चला तर मग सुरू करूया पहिल्या मुद्द्यापासून. SPSCचं महत्त्व. एक गोष्ट लक्षात घ्या की पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षांमध्ये या टॉपिकवर हमखास प्रश्न दिसतातच. खरं तर SPSCला समजून घेणं म्हणजे एक प्रकारे राज्याच्या संपूर्ण शासन आणि प्रशासकीय संरचनेलाच समजून घेणं आहे, आणि हा तर आपल्या अभ्यासक्रमाचा मूळ गाभा आहे. त्यामुळे या आयोगाची रचना आणि कार्यपद्धती आपल्याला माहीत असायलाच हवी. आता वळूया त्या पायाकडे ज्यावर ही संपूर्ण इमारत उभी आहे, म्हणजेच SPSCचा घटनात्मक आधार. परीक्षेमध्ये अचूक उत्तरे देण्यासाठी हा भाग समजून घेणं फार फार गरजेचं आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची. भारतीय संविधानाचा भाग 14 आणि त्यातली कलमं म्हणजे कलम 315 पासून ते 323 पर्यंत ही सगळी कलमं लोकसेवा आयोगांसाठीचा आधारस्तंभ आहेत. इथे बघा, आपल्यासमोर SPSCशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या कलमांचा एक आढावा आहे. आयोगाची स्थापना कशी होते, सदस्यांची नियुक्ती, त्यांचे अधिकार, त्यांची स्वायत्तता, या सगळ्याचा पाया हीच कलमं आहेत. चला आता यातली काही प्रमुख कलमं जरा डिटेलमध्ये पाहूया. तर आता पुढचा प्रश्न येतो की या आयोगामध्ये नक्की कोण असतं, त्यांची नियुक्ती कोण करतं, त्यांचा कार्यकाळ किती असतो आणि त्यांना पदावरून कसं दूर केलं जातं, हे सगळं समजून घेऊया. तर कलम 316 आपल्याला सांगतं की SPSCच्या अध्यक्षांची आणि सदस्यांची नियुक्ती राज्याचे राज्यपाल करतात आणि त्यांचा कार्यकाळ तो असतो 6 वर्षांचा किंवा त्यांच्या वयाची 62 वर्षे पूर्ण होईपर्यंत. या दोन्हींपैकी जे काही आधी घडेल तोपर्यंत. आता इथे खूप इंटरेस्टिंग आणि परीक्षेसाठी महत्त्वाचा ट्विस्ट आहे. नीट लक्ष द्या. कलम 317 नुसार नियुक्ती जरी राज्यपाल करत असली तरी सदस्याला पदावरून दूर करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त राष्ट्रपतींना आहे. ही प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीनंतरच पूर्ण होते. पण यातली अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे चौकशी चालू असताना राज्यपाल संबंधित सदस्याला निलंबित करू शकतात. हा मुद्दा डोक्यात एकदम फिट करून ठेवा. ठीक आहे, आतापर्यंत आपण रचना पाहिली, पण हा आयोग नेमकं काम काय करतो आणि त्याला आपलं काम स्वतंत्रपणे करता यावं यासाठी घटनेत काय तरतुदी आहेत, चला बघूया. कलम 320 नुसार आयोगाचा सगळ्यात मुख्य काम म्हणजे राज्यसेवांसाठी परीक्षा घेणं. सोप्या भाषेत सांगायचं तर आपण ज्या परीक्षांची तयारी करतोय त्यांचं आयोजन SPSC करतं. पण एवढंच नाही तर भरती कशी करायची, प्रमोशन, बदल्या आणि शिस्तभंगाच्या कारवाईसारख्या अत्यंत महत्त्वाच्या प्रशासकीय बाबींवर सरकारला सल्ला देण्याची जबाबदारीसुद्धा याच आयोगाची असते. आता आयोगाने निष्पक्षपातीपणे काम करावं यासाठी आपल्या घटनेनं त्याला एक प्रकारचं सुरक्षा कवच दिले आहे. म्हणजे काय तर सदस्यांना कोणीही सहजपणे पदावरून काढू शकत नाही. त्यांचे पगार आणि भत्ते राज्याच्या एकत्रित निधीतून दिले जातात, ज्यावर विधानसभेत मतदान होत नाही. यामुळे काय होतं तर आयोग कोणत्याही राजकीय दबावाशिवाय स्वतंत्रपणे आपलं काम करू शकतो. आता एक असा टॉपिक ज्यावर परीक्षेत हमखास प्रश्न बनतो तो म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC आणि आपला राज्य लोकसेवा आयोग SPSC यांच्यातला फरक. चला त्यांची एक छोटीशी तुलना करूया. ही स्लाइड बघा. दोन्ही आयोगांमधला फरक अगदी स्पष्ट दिसतोय. यातला सगळ्यात मोठा फरक आहे नियुक्ती आणि निवृत्तीच्या वयामध्ये. SPSC सदस्यांची नियुक्ती राज्यपाल करतात आणि निवृत्तीचं वय आहे 62 वर्ष. याउलट UPSCमध्ये हे दोन्ही अधिकार राष्ट्रपतींकडे आहेत आणि निवृत्तीचं वय आहे 65 वर्ष. पण एक साम्य मात्र लक्षात ठेवा, दोन्ही आयोगांच्या सदस्यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त राष्ट्रपतींनाच आहे. चला आता थिअरी भरपूर झाली, आता बघूया की या सगळ्या माहितीचा आपल्याला परीक्षेमध्ये नेमका कसा फायदा होईल. जर आपण मागच्या काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या ना तर एक पॅटर्न दिसतो.
सरळ सरळ कलमांवर, अपॉइंटमेंट रिमूव्हल प्रोसेसवर आणि हो, UPSC, SPSC फरकावर डायरेक्ट प्रश्न आलेले आहेत. त्यामुळे हे मुद्दे पक्के करणं खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग, जे काही आपण शिकलो, त्याची एक छोटीशी टेस्ट घेऊया. हा आहे पहिला प्रश्न. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती कोण करतं? आता दुसरा प्रश्न पदावधीबद्दल आहे. SPSC सदस्याचा कार्यकाळ नेमका किती असतो? पर्याय काळजीपूर्वक वाचून उत्तर द्या. आणि हा शेवटचा सराव प्रश्न. हा थोडा ट्रिकी आहे, त्यामुळे आठवा आपण काय चर्चा केली होती. SPCच्या सदस्याला पदावरून दूर करण्याचा अधिकार कोणाला आहे? चला, उत्तरं तपासूया. मला खात्री आहे बऱ्याच जणांची उत्तरं बरोबर आली असतील. पहिल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे B, राज्यपाल. दुसऱ्याचं आहे B, 6 वर्षे किंवा 62 वर्ष वय. आणि तिसऱ्या, सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर आहे C, राष्ट्रपती. आता एवढी सगळी कलमं लक्षात कशी ठेवायची? बरोबर, त्यासाठी एक छोटीशी पण मस्त ट्रिक आहे. फक्त हे एक वाक्य लक्षात ठेवा. 315 आयोगाची स्थापना, 316 नियुक्तीची रचना, 317 राष्ट्रपती हटवतील, 320 कार्यांची गणना. हे लक्षात ठेवलं की परीक्षेच्या वेळी गोंधळ होणार नाही. आणि आता जाता जाता खास करून मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न. SPSCची स्वायत्तता टिकवून ठेवण्यासाठी घटनेने ज्या तरतुदी केल्या आहेत त्या आजच्या बदलत्या काळात कितपत प्रभावी आहेत, यावर नक्की विचार करा. असा विश्लेषणात्मक दृष्टिकोन आपल्याला खूप मदत करतो. तर मग आजच्या या चर्चेतून राज्य लोकसेवा आयोगाबद्दलच्या महत्त्वाच्या संकल्पना नक्कीच स्पष्ट झाल्या असतील. MPSC 2026च्या परीक्षेसाठी राज्यशास्त्र विषयात प्रावीण्य मिळवण्यासाठी आमच्या या सिरीजसोबत जोडलेले रहा. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन आणि तितक्याच महत्त्वाच्या विषयासह. तोपर्यंत अभ्यास करत रहा.